नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। या हप्त्याचे वितरण महाराष्ट्र येथील यवतमाळ जिल्ह्यामधून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते डीबीटीच्या माध्यमातून केले जाणार आहे। तसेच मित्रांनो 16व्या हप्त्याचे 2000 रुपये हे सकाळी 11:30 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरणास सुरुवात होणार आहे। परंतु मित्रांनो हे सुद्धा चेक करणे तेवढेच महत्त्वाचे आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा आपल्याला मिळेल की नाही। कारण की मित्रांनो ज्यावेळेस पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला होता, त्यावेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15वा हप्ता हा मिळाला नव्हता। त्यामुळे आता या योजनेचा 16वा हप्ता हा तुम्हाला मिळेल की नाही हे सुद्धा चेक करणे तेवढेच महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा तुम्हाला मिळेल की नाही हे तुम्ही घरी बसूनच तुमच्या मोबाईल मधून सुद्धा चेक करू शकता। तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता तसेच येणारे पुढचे हप्ते हे तुम्हाला रेग्युलरपणे मिळतील की नाही हे जाणून घेण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे आणि ती म्हणजे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा स्टेटस हा आपण चेक करून घ्यायचा आहे। त्या स्टेटस वरती जर आपल्या सगळ्या गोष्टी ह्या बरोबर असतील तर समजायचं आहे की आपल्याला 16वा हप्ता हा मिळू शकेल। परंतु त्या ठिकाणी जर काही प्रॉब्लेम असेल तर समजून घ्यायचे आहे की आपल्याला 16वा हप्ता मिळण्यासाठी अडचण ही येणार आहे। तर ते कसे चेक करायचे आहे चला जाणून घेऊया। तर मित्रांनो या ठिकाणी मी एका शेतकऱ्याचा स्टेटस हा ओपन केलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा स्टेटस हा कशा पद्धतीने पाहायचा आहे याविषयी मी ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ पाहून तुम्ही या ठिकाणी तुमचा स्टेटस हा चेक करू शकता। तर मित्रांनो स्टेटस ओपन केल्यानंतर या ठिकाणी इलिजिबिलिटी स्टेटस हा चेक करायचा आहे। या ठिकाणी जर तुमचा लँड सीडिंग ऑप्शन हा येस असेल, तसेच ई केवायसी स्टेटस सुद्धा येस असेल आणि आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस सुद्धा येस असेल तर या ठिकाणी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाहीये। तसेच या तिघ ऑप्शन पैकी जर एक सुद्धा ऑप्शन तुमचा या ठिकाणी नो असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी 16वा हप्ता मिळण्यासाठी तसेच पुढचे हप्ते मिळण्यासाठी सुद्धा अडचण ही येऊ शकते। मित्रांनो या ठिकाणी मी ज्या शेतकऱ्याचे स्टेटस हे ओपन केलेले आहे त्यांना फक्त या ठिकाणी 10 हप्ते मिळालेले आहेत। कारण की मित्रांनो यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नसल्यामुळे त्यांना मागचे हप्ते हे मिळालेले नाहीयेत। परंतु आता त्यांनी हे दुरुस्त करून घेतलेले आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस सुद्धा या ठिकाणी येस दाखवत आहे। म्हणजेच आता त्यांना त्यांच्या 16व्या हप्त्यासोबतच त्यांचे मागचे जेवढे हप्ते राहिले असतील ते सुद्धा या ठिकाणी मिळू शकतील। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे स्टेटस हे चेक करून घ्यायचे आहे। जर या ठिकाणी तुमचे हे तिन्ही ऑप्शन बरोबर असतील तर तुम्हाला या ठिकाणी 16वा हप्ता हा मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाहीये। परंतु जर समजा तुमचे तिघी ऑप्शन पैकी एखादी ऑप्शन हा नो असेल तर मात्र तुम्हाला तो दुरुस्त करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी तुमचे हप्ते हे मिळू शकतील। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। तसेच ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।